मित्रांनो, तुम्ही जर निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर। राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या निराधार लाभार्थ्यांसाठी योजना राबवल्या जात आहेत, यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना असेल, दिव्यांगासाठी अनुदान योजना असेल, विधवासाठी अनुदान योजना असेल। या योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत पैसे वाटप करण्यासाठी आज राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 22 ऑगस्ट 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। जर तुम्ही निराधार अनुदान योजनेतून पात्र असाल किंवा तुमच्या कुटुंबातील एखादा लाभार्थी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। व्यवस्थित माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया। बघा, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्यानंतर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या ठिकाणी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजना राबवल्या जात आहेत। आता बघा, यामध्ये पुढे सांगण्यात आलं आहे माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण थेट डीबीटी मार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनाचे माहे ऑगस्ट 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 चे अर्थसहाय्य थेट डीबीटी मार्फत या ठिकाणी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे आहे। त्यासाठी सदरहू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती। आता या ठिकाणी समजून घ्या, तुम्हाला समजणार नाही। बघा, आतापर्यंत ऑगस्ट महिन्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत थेट डीबीटी मार्फत। आता काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आलेले नसतील, त्यांच्या खात्यामध्ये आता येणाऱ्या महिन्यामध्ये कन्फर्म त्यांच्या खात्यामध्ये येतील सप्टेंबरच्या हप्त्याबरोबर। आणि सप्टेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी आता अजून महिना ऑगस्ट संपलेला नाही। सप्टेंबर महिन्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी जी राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी द्यावी लागते, ती निधी जी बँक असेल त्या बँकेच्या मार्फत स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जे काही खातं असेल निराधार अनुदान योजनेसाठी, तुमचं नाही, ज्या सरकारांचा, त्यामध्ये ते पैसे पाठवण्यात आलेले आहेत। आता त्या बँकेतूनच थेट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होत असतात। आता बघा, पुढे सांगण्यात आलेलं आहे शासन निर्णयामध्ये। बघा, यामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025, बघा, माहे सप्टेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आता राज्य सरकारकडून स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत। त्या बँकेमधून आता फक्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येतील। आता
कोणत्या योजनेसाठी किती पैसे देण्यात आलेले आहेत याचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना, डीबीटी खात्यात वर्ग करावयाची निधी, डीबीटी खात्यात वर्ग केलेली निधी, एकूण मंजूर तरतूद असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना असे पूर्ण तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित पाहू शकता। प्रत्येक आकडे सुद्धा व्यवस्थित देण्यात आलेले आहेत। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त निराधार बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद। आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।